नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपण रिअल इस्टेट पेढी हे चॅनल सुरू केलं आहे. हे बेसिकली रिअल इस्टेटच्या संबंधित बिझनेसचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याच्यामधल्या काही ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा हे ऑल ओव्हर इंडिया की कोणी कुठे गुंतवणूक कशी करावी, गुंतवणूक घेताना काय करावं, याच्यासाठी म्हणून आपण हे रिअल इस्टेट पेढी चॅनल सुरू केलेलं आहे. आजचा विषय म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही घर घेतात तेव्हा काही तुम्ही डायरेक्ट बिल्डरकडे जातात, काही ब्रोकरतर्फे जातात, काही अनेक लोकांतर्फे जातात. काय म्हणजे आणि त्याच्यासाठी तुम्ही ब्रोकरतर्फे गेलात किंवा आणखीन कोणातर्फे गेलात तर तुम्हाला 2% कमिशन मोजावं लागतं. आणि काही वेळेस ही ब्रोकर लोक 2% कमिशन इकडनं पण घेतात, 2% कमिशन तिकडनं पण घेतात. ऑफकोर्स तो धंदा आहे, त्याला त्याचे हे आहेत. पण तुम्हाला चांगला फ्लॅट मिळवण्यासाठी म्हणून किंवा चांगली जागा मिळवण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्ही भरपूर ऑप्शन्स देऊ शकतो. म्हणजे आम्ही आज ह्याच्यामध्ये एक गुगल फॉर्म आम्ही तुम्हाला पाठवत आहोत. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला कुठे जागा घ्यायची आहे, काय घ्यायची आहे, ते सगळे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तो फॉर्म तुम्ही भरून आम्हाला पाठवावा. आमच्यातर्फे तुम्ही जिथे जागा घ्याल, आमच्यातर्फे तुम्ही जिथे जागा घ्याल तिथे आम्हाला ब्रोकरेज देऊ नका. ब्रोकरेजशिवाय तुम्ही जागा घ्या. म्हणजे आम्ही तुम्हाला जेवढे ऑप्शन्स देऊ शकू तेवढे ऑप्शन्स आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. मॅक्झिमम ऑप्शन्स आम्ही तुम्हाला देऊ. आणि भारतात सगळीकडच्या ठिकाणचं आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला जागा घेताना हे ऑप्शन्स जे आहेत या ऑप्शन्सचा तुम्ही हे करावं. आणखीन तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट जागा घेतली तर तुम्ही काय म्हणतात त्याला, आम्हाला ब्रोकरेज द्यायचं हे नाही, आम्हाला ब्रोकरेज नको. तुम्ही तुमची जागा घ्या, आम्ही तुम्हाला ऑप्शन्स देऊ. तर ज्यांना ही जागा घ्यायची आहे, कारण बरेच वेळा काय होतं की तुम्हाला ब्रोकर त्याच लोकांकडे घेऊन जातो की जिथे त्याला 2 पैसे जास्त मिळतात. आमचं तसं नाही आहे. आम्ही तुम्हाला जागा आणि आम्हाला तुमच्याकडनं ब्रोकरेज नको आहे. कारण आधीच तुम्ही जागा घेताना तुम्ही काही लाख तुमच्या खिशातले घालतात, बाकी तुम्ही काय म्हणतात त्याला कर्ज काढतात. तर ह्या सगळे जे ऑप्शन्स आहेत हे सगळे ऑप्शन्स आम्ही पण तुम्हाला देऊ. पण आणि त्यातून मग परत तुम्ही 1-1.5 कोटीचा फ्लॅट घेतला तर 1-1.5 कोटीच्या फ्लॅटमध्ये तुम्हाला 2% कमिशन म्हटलं किंवा 1% कमिशन म्हटलं तरी 1.5 ते 3 लाख रुपये कमिशन आहे. आणि 1.5 ते 3 लाख रुपये कमिशन हे ब्रोकर्स कशाचं घेतात तुमच्याकडनं? फक्त तुमची आणि बिल्डरची ओळख करून द्यायचे घेतात ते. बाकी त्याच्या कागदपत्राच्या संदर्भात ते तुमच्याकडे काही बघत नाहीत. तुम्हाला बिल्डरने उद्या काही फसवलं तर त्याच्यामध्ये ते काही बघत नाहीत, बिल्डरला काही बोलत नाहीत. कारण बिल्डरकडनं ते पैसे घेऊन मोकळे झालेले असतात, तुमच्याकडनं पैसे घेऊन मोकळे झालेले असतात. त्या जागेच्या कुठल्याही तांत्रिक विषयाबद्दल ते काही बोलत नाहीत तुमच्याशी. काही बिल्डर्स तर असे आहेत की त्यांचं काम इतकं थर्ड क्लास आहे, पण तरीसुद्धा त्यांच्याकडनं पैसे मिळतात म्हणून हे तुम्हाला तिथे जाऊन हे करतात. आणि असे काही बिल्डर्स की ते गुंडगिरीच्या संदर्भामधले हे असतात आणि तिथे तुम्ही सामान्य माणूस काही करू शकत नाही. तर माझं तुम्हाला असं सजेशन आहे की तुम्ही हे करावं. आणि आमच्यातर्फे तुम्ही फ्लॅट घेतलेत तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ब्रोकरेज लागणार नाही. तर आम्ही हा जो फॉर्म तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो आहे, काय म्हणतात त्याला, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी फॉर्म देतो आहे तुम्हाला. तर तो डिस्क्रिप्शनमधला फॉर्म तुम्ही भरून आम्हाला पाठवा आणि आम्ही तुम्हाला तुमच्याशी संपर्क करून तुम्हाला तिथे आम्ही मॅक्झिमम मदत करून तुम्हाला तिथे चांगले ऑप्शन्स दाखवू शकतो. आणि आम्ही तुम्हाला चांगलेच ऑप्शन दाखवणार. समजा आम्ही तुम्हाला दुसरे कुठले ऑप्शन दाखवले तर आम्ही त्याच्यामध्ये सांगणार की ह्याची जबाबदारी आमची नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जागा घेताना काय बघायला पाहिजे, त्याचा ड्यू डिलिजन्स हे ते सगळं करून तुम्ही काय म्हणतात त्याला जागा बघायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि हा खालचा फॉर्म तुम्ही भरा. आणि हा खालचा फॉर्म भरल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क करू, ईमेलद्वारा किंवा फोनद्वारे.
आणि संपर्क करून तुम्हाला परत आम्ही तुमचं असं नाही आहे की आम्ही तुमचा डेटा कोणाला विकू. आम्ही डेटा कोणालाही विकणार नाही. आम्ही तुमच्याशी संपर्क करू, तुमच्याशी बोलू आणि त्या एरियामध्ये कुठले चांगले बिल्डर्स आहेत, काय आहेत, त्यांची तुमची हे करून देऊ. हां, आम्ही तुम्हाला सांगू की या गोष्टी बघायच्यात, त्या गोष्टी मात्र तुम्ही बघितल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी तुम्ही बघितल्या नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्हाला स्वस्तात कर्ज कुठून मिळणार हेही आम्ही तुम्हाला सांगू. जागेचं काय म्हणतात त्याला पात्रता हे पण आम्ही तुम्हाला सांगू. कारण आता कसं झालं आहे, डोंबिवलीचा तो 65 बिल्डिंगचा केस झाल्यामुळे रेरासुद्धा खोटा निघू शकतो आहे. तर याचा सगळा ड्यू डिलिजन्स वगैरे कसं करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. पण तुम्ही हे सगळं तुम्हाला चांगली जागा मिळण्यासाठी पण तुमच्याकडनं आम्ही ब्रोकरेज घेणार नाही. मग तुम्ही म्हणाल ब्रोकरेज घेणार नाही तर तुम्ही काय करणार. आम्हाला हे चॅनल वाढवण्यामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून मॅक्झिमम सेवा देणं जास्त इंटरेस्ट आहे. आमचा गोल आहे. तर तुम्ही आजच्या ह्याच्यामध्ये तुमचा तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म भरून द्यावा. आम्ही तुमच्याशी संपर्क करू. धन्यवाद. आज एवढंच.